लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। वडोद बाजार पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या दारू घेऊन जाणारा आरोपी मुद्देमालासह पकडला। छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, पोलीस धनराज खाकरे, दयानंद वाघ, सुनील मैद यांचे पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे गेवराई सेमी शिवारात गेवराई सेमी ते पळशी रोडवर 2 पंचांसह सापळा रचून येत असलेल्या मोटारसायकल थांबवून पाहणी करून विचारपूस केली असता त्याचे नाव प्रभाकर धोंडीबा साबळे, वय 32 वर्ष, राहणार गेवराई सेमी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। त्याच्या ताब्यातून देशी दारू भिंगरी संत्र्याच्या 180 mlच्या काचेच्या 192 बाटल्या, किंमत 19,200 रुपये व एक टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH20 DX 5121 ज्याची किंमत 25,000 रुपये असा एकूण 44,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 234/2025 कलम 65 E अ म का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज खाकरे हे करीत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.